नमस्कार, मी बालाजी जगतकर. आपण पाहत आहात एक्सक्लुझिव्ह न्यूज. गेवराई येथून मराठा आरक्षण योद्धे मनोज जरांगे पाटील यांचे खंदे समर्थक तथा कोपर्डी प्रकरणातील आरोपीवर न्यायालयात हल्ला करणारे अमोल खुने यांच्यावर अज्ञातांनी परवा दिवशी रात्री दगडफेक करून हल्ला केला होता व जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. या भ्याड हल्ल्याचा निषेध करत वंचित बहुजन आघाडीचे लोकसभेचे उमेदवार अशोक हिंगे पाटील तथा मराठा समन्वयक यांनी आज गेवराई येथील शासकीय रुग्णालयात जाऊन अमोल खुने यांची भेट घेतली व त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी करून त्यांना धीर देण्याचे काम केले आहे. या प्रकरणी आपण लवकरच पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांना भेटून या प्रकरणी सखोल चौकशी करून हल्लेखोर तात्काळ अटक करा अशी मागणी करणार असल्याची माहिती त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. यावेळी त्यांच्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव ज्ञानेश्वर कवटेकर, अजय सर्वदे, बालाजी जगतकर, पप्पू गायकवाड, पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. आरक्षण चळवळीतील तुमचे सहकारी आणि मनोजदादा पाटील जरांगे यांचे पूर्वीपासूनचे सहकारी अमोल खुने यांच्यावर जो प्राणघातक हल्ला झाला आहे त्याचा मी सर्वप्रथम मराठा समाजाच्या वतीनं आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं निषेध करतो. मराठा समाजाची आरक्षणाची चळवळ कुठंतरी मूळ धरू लागल्यानंतर ज्या पद्धतीनं सराटी आंतरवलीवर इथे आमच्या भगिनी माता अबालवृद्ध यांच्यावर ज्या पद्धतीनं लाठीचार्ज झाला त्याची चौकशी अद्याप झालेली नाही. आणि आता दुसरी केस अमोल खुने यांच्यावर जो प्राणघातक हल्ला झालेला आहे त्याचा पोलिसांनी योग्य ते तपास करावा. हे सगळे प्रकार सोडता मात्र जरांगे पाटलांनी आंदोलन कसं केलं, काय केलं, कुणी मदत केली याची तपासणी करण्यासाठी आपण यासाठी लावतात. ही निश्चितपणे बाब निषेधार्थ आहे. अमोल खुनेच्या ज्यांनी प्राणघातक हल्ला केला आहे त्या सर्व आरोपीला तात्काळ अटक करावी अशा प्रकारची मागणी मी उद्या पोलीस अधीक्षक साहेबांना भेटून या ठिकाणी करणार आहे.